आणि आता बातमी आहे चंद्रशेखर बावनकुळेंच्या एका वक्तव्याची। ठाकरेंनी फडणवीसांना जास्त टार्गेट केलं तर त्यांच्याकडचे 18 आमदार भाजपमध्ये येतील आणि ठाकरेंकडे 2च आमदार राहतील असा इशारा चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय। फडणवीसांनी टार्गेट केलं तर ठाकरेंचे आमदार भाजपमध्ये येतील असा बावनकुळेंनी ठाकरेंना इशारा दिलाय। जर देवेंद्रजी सोबत जास्त ललकारले, देवेंद्रजी सोबत जास्तच त्या ठिकाणी आणीबाणी करायचा प्रयत्न केला, त्यांना ललकाराचा प्रयत्न केला तर उद्धव ठाकरेंचे फक्त 2 शिल्लक राहतील, बाकी 18 गायब होतील। खरं तर त्यांच्याकडेही जे आमदार आहेत ते देवेंद्र फडणवीसांवर प्रेम करणारे आहे। जर देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज केलं उद्धव ठाकरेंनी, त्यांच्याकडे 18 पडून जातील, कारण देवेंद्रजी लोकनेते आहेत, सर्वच आमदारांचं काम करणारे नेते आहेत। कधीही पक्ष पाहिला नाही काम करताना। जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा देवेंद्रजींनी पूर्ण मदत उद्धव ठाकरेजींच्या म्हणण्यावर, उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने म्हणाल त्या पद्धतीने सरकार चालवलं आहे।